Every person must choose one of two pains, the pain of discipline or the pain of regret. या वाक्याचा अर्थ होतो की तुम्ही आत्ता स्वतःच्या अंगवळणी शिस्त लावली तर त्याचा त्रास होणार आहे तुम्हाला, पण नंतर फायदा होईल. किंवा आत्ता आळस केलात तर त्याचा नंतर पश्चात्ताप होईल, ज्याचा अजून जास्ती त्रास होईल. आजकालच्या जगामध्ये सोशल मीडिया, नेटफ्लिक्स, व्हॉट्सॲप, डिस्ट्रॅक्शन्सनी भरलेलं जग आहे. आणि कधी आसपास बघताना असं वाटतं की विद्यार्थ्यांची कॉन्सन्ट्रेट करण्याची क्षमताच गेलेली आहे. वाटेल त्या वेळेला उठायचं, वाटेल त्या वेळेला झोपायचं, मनाला येईल तेव्हा अभ्यास करायचा, मनाला येईल त्या विषयाचा अभ्यास करायचा. अंगी शिस्त कशी लावायची? लर्निंग डिसिप्लिन अँड गुड हॅबिट फॉर्मेशन. वेळच्या वेळेला झोपायचं कसं, वेळच्या वेळेला उठायचं कसं. टाइम अँड प्लेस हॅबिट म्हणजे ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसायचं कसं. वेळच्या वेळेला पुस्तकं वाचायची कशी. आहार कसा पाळायचा. एकूण मिळून दिनक्रमामध्ये थोडासा व्यायाम असला पाहिजे. अशा प्रकारची जी बेसिक जीवनावश्यक सवयी आहेत ह्या शिकून घेण्यासाठी डिसिप्लिन अँड हॅबिट फॉर्मेशन या लेक्चरमध्ये भेटूयात.